नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती. तर पुन्हा एकदा या पावसाळ्यामध्ये मी जसं सांगितलेलं की भन्नाट प्रॉपर्टीज मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. तर त्यापैकीच एक प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहे जी आहे कर्जतमध्ये. ऍक्च्युली तुम्हाला नेरळ स्टेशनवरून ही प्रॉपर्टी जास्त जवळ पडेल, पण ही पडते कर्जतमध्ये. सो तुम्ही दोन्हीकडून इकडे येऊ शकता. तुम्हाला बाकीचे जे डिटेल्स आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील. पण प्रॉपर्टी बद्दल आता बोलायचं झालं ना तर सुंदर आहे. म्हणजे काय नाही आहे इकडे, किड्स प्ले एरिया आहे, त्याच्यानंतर शामियाना आहे, त्याच्यानंतर इंडोर गेम्स आहेत, वेगवेगळे आउटडोर गेम्स आहेत, लक्झरियस रूम्स आहेत, एक नाही भाई 2 स्विमिंग पूल आहेत, क्रिकेट टर्फ सुद्धा आहे, त्याच्यासोबत बास्केटबॉल टर्फ सुद्धा आहे. खतरनाक प्रॉपर्टी आहे, मजा येणार आहे. तुम्हाला प्रॉपर टूर करून देणार आहे मी. अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची, इकडे ना प्रॉपर शेफ आहे आणि त्याच्यामुळे ना तुम्हाला फूड बद्दल काहीच टेन्शन घ्यायची गरज नाहीये. मी हे का सांगतोय, बिकॉज कालच रात्री आम्ही इकडे आलेलो आणि त्यांनी आमच्यासाठी प्रॉपर चायनीज कुक केलं होतं आणि त्याच्यामध्ये ना प्रॉपर म्हणजे व्हेज मध्ये सुद्धा व्हरायटी होती, नॉनव्हेज मध्ये सुद्धा होती. क्वालिटी भाई एक नंबर क्वालिटी होती, मजा आली. आणि आता दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा काय असणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण आता तुम्हाला मी सांगतो की आम्ही रात्री आलेलो, फूड तर मी तुम्हाला दाखवलं. आता इकडचा पहिला तुम्ही नाईट अँबियन्स चेक करा कसा आहे. तुम्हाला अजून एक मी गोष्ट सांगतो की इकडून बरेच जे टुरिस्ट पॉइंट आहेत ना ते सुद्धा एकदम नियर बाय आहेत. त्याच्यामध्ये सोलनपाडा डॅम आहे, तो सुद्धा इथून जवळ आहे. ट्रेकिंग लवर असाल तर मग इकडे पेट किल्ला म्हणजे कोतळीगड आहे, तो सुद्धा 5-6 किलोमीटर अंतरावरती आहे. इकडून तुम्ही ट्रेक करत पुढे जाऊ शकता. आणि भीमाशंकर तो सुद्धा ट्रेक इथून फक्त 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती आहे ट्रेकिंग पॉइंट. तिथून सुद्धा तुम्ही भीमाशंकरचा ट्रेक करू शकता. पूर्ण सराउंडिंग आहे, इकडे पण डोंगर आहेत, तिकडे पण डोंगर आहेत, तिकडे पण डोंगर आहेत, सगळीकडे असे डोंगर आहेत. जबरदस्त प्रॉपर्टी आहे. हा इकडे क्रिकेट टर्फ आहे बाहेरच. काल आम्ही लोकांनी बघा इकडूनच एंटर केला. हा एंट्री गेट आहे, इथे कार वगैरे पार्किंगची सोय आहे, इथे पार्क करू शकता. इथे पहिला तर तुमचा क्रिकेट टर्फ आहे तो सुरुवातीलाच. त्याच्यानंतर हा इकडे सुंदर विला, आता इथून एंट्री आहे. आणि आता आपला नाश्ता रेडी आहे, चला नाश्ता करून घेऊया. नाश्त्यामध्ये काय ते पण तुम्हाला दाखवतो. बघा इथे आहे बटर, इथे आहे जॅम, इथे 2 पॅकेट दिले त्यांनी आम्हाला ब्रेडचे. आणि त्यासोबतच इकडे आहे बुर्जी, अंडा बुर्जी. आणि ह्या बाजूला काय आहे, अच्छा कांदा पोहे. तर असा काहीसा नाश्ता आहे. ब्रेडला बटर केवढं लावते बघा. अरे अरे म्हणजे फुकट आहे म्हणून असं. विलाची आतमधली टूर मी तुम्हाला थोड्या वेळात देणार आहे, पण इथे पण बऱ्याच गोष्टी आहेत बॉस. तर मग इकडे आहे स्विमिंग पूल, त्या बाजूला तुम्ही पाहू शकता. हा मोठा स्विमिंग पूल आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे डीप सुद्धा आहे. तुला सुद्धा एक वेगळा सेक्शन बनवलेला आहे जिथे तुम्ही इंडोर गेम्स खेळू शकता. तर मग हे बघा स्पेशली इंडोर गेम्ससाठी ते टेबल टेनिस आहे. त्याच्यानंतर मग इवन ह्या साईडला कॅरम सुद्धा दिलेला आहे. जसं आपण विलामध्ये एंटर करतो ना समोरच आपल्याला दिसतो हा डायनिंग एरिया. तर इथे मस्त तुम्ही तुमचा लंच किंवा डिनर, तुमचे स्नॅक्स वगैरे असतील ते तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. मध्ये आल्यानंतर ह्या साईडला प्रॉपर सेटिंग केलेली आहे. तर रात्री जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा इकडेच गप्पा मारत होतो. बरेच इंडोर जे गेम्स आहेत, उनो कार्ड्स आहे, सुद्धा आम्ही खेळत होतो. इथे साऊंड सिस्टम दिलेली आहे, त्यासोबतच स्मार्ट टीव्ही सुद्धा दिलेली आहे. सो हा मित्रांसोबत चिल करायला एकदम सही स्पेस आहे. आता मी जसं सांगितलं की हा विला 4 BHK आहे. तर एक रूम जी आहे ती खालती आहे आणि 3 रूम्स आहेत त्या वरती आहेत. तर आता सगळ्यात पहिली आपण रूम पाहून घेऊया. तर ही आहे एकदम कॉम्पॅक्ट अशी छोटीशी रूम आहे. तुमच्या ग्रुपमध्ये कपल वगैरे सुद्धा असेल ना तर त्यांच्यासाठी सुद्धा ही बेस्ट रूम आहे. बाजूला मिरर दिलेला आहे, वॉर्डरोब दिलेला आहे आणि सगळे जे वॉशरूम्स आहेत ते नीट अँड क्लीन आहेत. आणि ह्या रूम मधूनच आहे ना मित्रांनो, हे बघा इथून डायरेक्ट पूलचा ऍक्सेस सुद्धा आहे. सो तुम्ही डिरेक्टली जाऊ शकता पूलमध्ये. सो ही एक भारी गोष्ट आहे या रूमची. आणि ह्या रूमच्या बाजूलाच इथे किचन स्पेस सुद्धा आहे, हे सांगायचं विसरलेलं. रेफ्रिजरेटर दिलेलं आहे, किचन स्पेस आहे आणि त्यासोबतच कॉमन वॉश बेसिन सुद्धा इकडे एक्स्ट्रा दिलेली आहे. सो आता स्टेअरकेसने वर जाऊया आणि पाहूयात बाकीच्या 3 रूम्स. आता वरती आल्यानंतर इथे 3 रूम्स आहेत. सगळ्यात पहिली रूम आपण पाहून घेऊयात. ही सुद्धा अगदी कोझी कम्फर्टेबल रूम आहे. पाहू शकता इथे सुद्धा मॅट्रेसेस सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातील तुम्हाला. तुमचा ग्रुप जर मोठा असेल ना तर ह्या रूम मध्ये तर इझिली 4 लोक तर अकॉमोडेट एका टायमिंगला होऊ शकतात. प्रत्येक रूम हा लॅविश आहे.
मिरर दिलेला आहे, त्यासोबतच वॉर्डरोब दिलेला आहे आणि वॉशरूम सुद्धा खूपच नीट अँड क्लीन आहे. मित्रांनो हे पाहू शकता, इथे बाल्कनी दिलेली आहे, ही बघा. तर पाऊस पडतोय आता, समोरून हा टर्फ वगैरे आणि मस्त नजारे दिसत आहेत. तिकडे तर मस्त डोंगर आहे, सह्याद्री आहे, खूप सुंदर व्ह्यूज आहे तिकडे. हा, इथून सुद्धा एक गॅलरी आहे, तर गॅलरीमध्ये सुद्धा तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता. आता तुम्हाला बाकीच्या ज्या 2 रूम्स आहेत त्या दाखवतो. तर ही आहे इथली रूम नंबर 3 आणि इथल्या प्रत्येक रूम मध्ये बेसिक अम्युनिटीज जसं की AC, क्लीन वॉशरूम्स, वॉर्डरोब, ह्या सर्व गोष्टींचं प्रॉपर नियोजन होतं. आणि इथली रूम नंबर 4 सुद्धा तुम्ही आता पाहू शकता. आणि तसंच इथल्या टेरेसवर स्विमिंग पूल सुद्धा आहे, जिथून तुम्ही असे मस्त माउंटेन व्ह्यूज एन्जॉय करू शकता. बाजूला सुद्धा आहे ना विला इथे आपला, आणि त्याच्या लेफ्ट साईडला तुम्ही पाहू शकता इथे फोटो पॉइंट आहे. सो इथे सुद्धा तुम्ही फोटो सेशन वगैरे करू शकता. आणि विलाच्या समोर आणि टर्फच्या बाजूला इथे सुद्धा मस्त क्यूट अशी आहे ना सीडिंग केलेली आहे ह्या साईडला. आणि ह्या साईडला मी तुम्हाला सांगत होतो जो आहे किड्स प्ले एरिया, हा बघा. तर इथे सुद्धा किड्स एन्जॉय करू शकतात. आणि इथून वरती गेल्यानंतर आहे ना शामियान आहे इथे. कंप्लीट विलाची टूर दिलेली आहे. आणि जसं मी सांगितले की खालती एक स्विमिंग पूल आहे, वरती सुद्धा एक स्विमिंग पूल आहे. तर ऑलरेडी भाई हे लोक वरती मजा करून झालेले आहेत ऑलरेडी पूलमध्ये, आणि आता खालती फुल मजा होते पब्लिक. त्याच्यापेक्षा हा डीप आहे ना पूल, चांगले जरा असं राहा ना, तासांवर नको राहू, सोडून दे. बघा एवढा डीप आहे. ब्लॅक पॅन्थर डुबत नाही आज. दाखव दाखव दाखव, जरा पोहून दाखव. हे थांब, आज हा पोहून दाखवणार आहे. माय गॉड, या 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 या. बस एवढंच, परत येणार रिटर्न. ते दांडा तर पकड. हा बघ दांडा. मध्ये धमाल केली आहे मस्त. आणि आता वेळ आहे क्रिकेट खेळायची. तर क्रिकेट टर्फ असल्यामुळे भाई टेन्शन नाही आहे. सो आता आपण टीम पाडूया आणि क्रिकेट खेळायला चालू करूया. घ्यायचे आणि आपले कॅप्टन इथे सज्ज आहेत. हे बघा कॅप्टन, बघा कॅप्टन नंबर 1, कॅप्टन नंबर 2. मागो टीम. थांब थांब, कॉइन कुठे आहे? मस्त मजा केलेली आहे, धमाल केलेली आहे. आणि क्रिकेट वगैरे खेळून झाल्यानंतर आता आपला लंच सुद्धा रेडी आहे. सो यावेळेला थोडं थाळी सिस्टम आहे, रात्रीच्या वेळेला चायनीज होतं. तर इथे आहे चपात्या, त्याच्यानंतर मग इथे आहे चिकन मसाला. इथे चिकन मसाला आहे माझा फेवरेट. इथे चिकन कोळीवाडा आहे, येस. त्याच्यानंतर इथे आहे मटर पनीर. सो पनीर लवर्ससाठी तर ते मी पण खाणार आहे, कळलं काय. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, ह्याच्यामध्ये आहे आलू जिरा, त्यानंतर राईस, डाळ, असं काहीचं जेवण आहे. आता थाळी तुम्हाला दाखवतो पद्धतशीर थाळी कशी असणार आहे. चला. विलाच्या इथून आहे ना फक्त 2 मिनिटाच्या अंतरावरती नदी सुद्धा आहे, पण तुम्हाला हे पावसाळ्यामध्येच एन्जॉय करायला भेटणार भाई. तर मग आता त्या नदीच्या इकडे आम्ही चाललो, आपला त्या साईडला आहे, तिकडून मग चालत आलो इथून. आणि या बाजूला हा बघा, इथून तुम्ही खाली सुद्धा जाऊ शकता. आता तरी सध्या सेफ आहे. आणि आता आपण इथून ड्रोन फ्लाय करूया आणि इकडचा व्ह्यू एन्जॉय करूया. डॅम नाही, नदी होती ना ती. तर इथे बाजूलाच नदी होती. तुम्हाला ड्रोन शॉट कसे वाटले मला नक्की सांगा. आणि त्याच्यानंतर आता इकडे हे बघा वेगळ्या लेवलचा झेंगा खेळत आहे, हा बघा. कसलं प्रेशर. तर आता ह्यांची फालतूगिरी तर चालूच राहणार आहे.
आता आपला यांचा वेगळा गेम आहे. आणि आता इकडे आपलं आहे ना इव्हिनिंग स्नॅक्स आलेले आहेत, त्याच्यामध्ये चहा आहे इकडे आणि त्यासोबतच कांदा भजी गरमागरम. तर मित्रांनो आता प्रॉपर्टीला बाय बाय बोलायची वेळ आली आहे. इथून जायचं मन होत नाही बिकॉज नियर बाय लोकेशन सुद्धा इथे ना खूप सारे आहेत. आता तुम्हाला सोलनपाडा डॅम झालं, त्याच्यानंतर ड्रोनद्वारे मी ते दाखवायचा प्रयत्न सुद्धा केला आहे, कारण खूप सुंदर आम्ही ऑलमोस्ट इथून काहीतरी 1.5 किलोमीटर आम्ही लांब ड्रोन पाठवलेला आणि सोलनपाडा डॅमचा तो व्ह्यू कव्हर केला आहे. आता तुम्ही इकडे थांबले असणार इकडचं फूड पॅकेजेस किंवा इकडचं प्रॉपर पॅकेजेस जाणून घेण्यासाठी. तर इकडचे जे पॅकेजेस आहेत ना ते सीझन वाईज वेगवेगळे आहेत. तर मग त्याच्यामुळे मी कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. इवन इकडची गुगल मॅपची लोकेशन सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. इथे फूडमध्ये सुद्धा सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम असे इथे वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजेस आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या क्वालिटीचं आणि व्हरायटीचं तुम्हाला फूड सर्व केलं जाणार. बाकी तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स सांगायचा झाला ना, आतापर्यंत मी बऱ्याच प्रॉपर्टी गेल्यात, बट इथे तुम्हाला ही अशी प्रॉपर्टी आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टींची मजा ह्या एका प्रॉपर्टीवर भेटून जाईल. मोस्टली आहे ना कधी कधी काय होतं की फूड वगैरे चांगलं नसतं, बट ही गोष्ट तुम्हाला इकडे नाही दिसणार. जेन्युअनली मी तुम्हाला हे सांगतो की जर तुम्ही ही प्रॉपर्टी बुक करताय ना भाई, तर तुमचा पैसा वसूल होणार ही मी गॅरंटी देतो. फूड असू दे, इकडचं ॲम्बियन्स असू दे, इकडचं वाईब्स असू दे, इकडचं नेचर असू दे, मोस्टली ट्राय करा पावसाळ्यामध्ये ही प्रॉपर्टी व्हिजिट करायला, बुक करायला. तर मित्रांनो नक्की कॉन्टॅक्ट करा. व्हिडिओ आवडलाय तर मग व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.